नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हॉस्पिटलमध्ये असतो आणि ऑपरेशन थिएटरमध्ये असताना सीमा, रमा आणि रेवा पार्वती आजी तेथेच उभे असतात. परंतु पार्वती आजीच्या डोळ्यातसुद्धा पाणी येत असते आणि सीमा देवाला प्रार्थना करून रमाजवळ येऊन बसते आणि रमाला म्हणते की अगं रमा, आपला अक्षय तर बरा होईल ना? तेव्हा रमा म्हणते की आई, ते नक्की बरे होतील, त्यांना आपल्याशिवाय नाही जमणार. म्हणून आजी आणि सीमा यांच्या जीवात जीव येतो. तर रेवाचा मात्र हे सर्व ऐकून खूप जळफळाट होतो आणि मनात म्हणते की झाली आता हिची नाटक सुरू. तर रमा ही सीमाला म्हणते की सकाळी उठल्यानंतर तुमचा चेहरा बघायचा असतो आणि दिवसभर काय काय करणार आहेत याची लिस्ट द्यावी लागते. तुमच्या बरोबर गप्पा ह्या त्यांना माराव्या लागतात, माझ्याबरोबर भांडावे लागते, माझ्या हातची कॉफी प्यावी लागते आणि अर्थाबरोबर खेळल्याशिवाय त्यांचा दिवसच सुरू होत नाही. त्यामुळे त्यांना बरे तर व्हावेच लागेल. आणि तेवढ्यात अर्थाच्या रडण्याचा आवाज येतो. तर सर्वजण अर्था असे म्हणून मागे वळून पाहतात. तर जान्हवी आणि आनंद अर्थाला घेऊन हॉस्पिटलला येतात. जान्हवी ही रमाकडे अर्थाला देते. तर सीमा म्हणते की अगं जान्हवी, तू अर्थाला घेऊन हॉस्पिटलला का आलीस? तेव्हा जान्हवी म्हणते की अहो आई, मला असे वाटले की ती रमाकडे आल्यानंतर शांत होईल म्हणून मी तिला इकडे घेऊन आले. त्यावर सीमा लगेच म्हणते की अगं तरी सुद्धा तू हॉस्पिटलमध्ये काय ग जानू हे सर्व? तेव्हा सीमा लगेच रमाला म्हणते की तू एक काम कर, तू अर्थाला घेऊन घरी जा आणि आम्ही सर्वजण येथे आहोत, काही लागले तर आम्ही तुला लगेच कळू. तेव्हा रमा म्हणते की आई, मी कसे घरी जाऊ, मला यांच्याजवळ थांबायचे. तेव्हा सीमा म्हणते की अगं नाही, पण तरी सुद्धा इथे बाळाला नको प्लीज, तिचे दिवसभराचे खाणे पिणे इथे कसे शक्य होईल ग? त्यामुळे रमा राजा ऐक, तू आम्ही सर्वजण येथे आहोत, काही लागले तर तुला सांगतो, त्यामुळे तू प्लीज अर्थाला घेऊन घरी जा. तेव्हा जान्हवी म्हणते की अगं रमा, आम्ही आहोत येथे, तुला वेळोवेळी अपडेट देत राहू, तू जा खरंच अर्थाला घेऊन घरी. रमाचा तिथून पाय निघत नसतो. तेव्हा पार्वती आजी सुद्धा रमाला खुणावते. तेव्हा रमा पार्वती आजीचे ऐकते आणि शेवटी तिला अर्थासाठी घरी जावे लागते. तेव्हा रमा जाताना एकदा पुन्हा मागे येते आणि त्या खिडकीतून ती पुन्हा अक्षयला पाहते आणि डोळ्यामध्ये पाणी येऊन अर्थाकडे बघते. तेव्हा अर्था मस्त स्माइल करत तिच्याकडे पाहते. तर रमाला थोडेसे बरे वाटते आणि रमा अर्थाला घेऊन शेवटी घरी निघून जाते. रेवाच्या तर अगदी मनासारखे होते. म्हणजे रमा घरी गेले एका दृष्टीने तिच्यासाठी चांगलेच होते की म्हणजे नक्की तिला काहीतरी करता येईल. संध्याकाळ होते. तर शशिकांत हॉस्पिटलला आलेला असतो आणि तो रेवाला हाताला धरून बाजूला ओढतो आणि रेवा, हे सर्व जर तू केले असेल तर लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाही. म्हणून आरतीच्या खुनाच्या आरोपातून तर मी तुला वाचवले, परंतु माझ्या मुलाच्या खुनाच्या आरोपातून मी तुला नाही वाचू शकत, ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा रेवा ही खोटं बोलते आणि बाबा, मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगते की मी खरंच हे सर्व नाही केलेले, मी खरंच तेथे नव्हते. तर शशिकांत खूप चिडून म्हणतो की अक्षयला गच्चीवर जाण्याची बुद्धीच कशी सुचली, तो तेथे गेलाच कसा? रेवा नाटक करत म्हणते की तो तेथे कशासाठी गेला आणि काय, मला खरंच काही माहिती नाही. बाबा, तुम्ही तर सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बंद करून ठेवले होते आणि त्यामुळे खरंच मला काही माहिती नाही, नाहीतर खरंच आपल्याला काहीतरी कळले असते. तेव्हा शशिकांत रागाने म्हणतो की कसा कसा तुझ्यावर विश्वास ठेवू? रेवा म्हणते की बाबा, तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. तुम्हाला माहिती आहे ना की माझे अक्षयवर किती प्रेम आहे म्हणून, मग मी माझ्या प्रेमाबरोबर असे कसे वागेल? मी खरंच काही केलेले नाही. तेव्हा शशिकांत खूप चिडतो आणि मनात म्हणतो की हे सर्व काय झाले, कसे झाले, हे तर मला शोधून काढावेच लागेल. त्यानंतर इकडे रमा घरी येते आणि तिला अक्षयच्या सर्व आठवणी येत असतात आणि डॉक्टरांनी जे काही सांगितलेले असते की त्यांच्या डोक्याला इतका मार लागलेला आहे आणि डायबेटीज असल्यामुळे त्यांचे ब्लडिंग थांबत सुद्धा नाही, बहुतेक त्यांनी त्यांची औषधं घेतली नसावीत. तिच्या लक्षात येऊन लगेच ती अर्थाला झोपी लावून पाळण्यामध्ये टाकते आणि जी अक्षयने औषधं घेतलेली आहे ती चेक करते, परंतु ही तर यांची नेहमीचीच औषधं दिसतात. म्हणून तिच्या लक्ष समोर जी रेवाने त्या गोळ्यांचे पॉकेट त्या डस्टबिनमध्ये बॉटलीत टाकलेली असते. तेव्हा लगेच रमा ते उचकते आणि ही यांची नेहमीची औषध नाही हे तिच्या लक्षात येते. मग नक्की हे कारस्थान रेवानेच केले असणार. रेवाने अगोदरच त्यांचे औषध बदलले होते आणि ते घाईत निघले म्हणून आम्ही दोघांनी सुद्धा ते बघितले नाही. बरं झालं की मला आत्ता इकडे यावे लागले आणि हे मला समजले, पण रेवा तर तेथे आहे.
रेवा तर घरात सर्वांच्या समोर डोळ्यात धूळ फेकू शकते, मग हॉस्पिटलमध्ये सुद्धा ती काही ना काही गडबड करू शकते. मग काय करू मी? यांना तिकडे एकटे सोडून मी इकडे थांबणे योग्य आहे का? यांच्या जीवाला तर धोका नसेल ना, म्हणून रमाला आणखीन टेन्शन येते. त्यानंतर इकडे अक्षय हा त्याच्यावर असे उपचार सुरू असतात आणि सीमा त्याच्याजवळ बसलेली असते. तर रेवा गुपचूप मागून येते आणि कोणती तरी एक पावडर ती हातात घेऊन येते आणि थोडीशी फुंकर मारून ती सीमाच्या नाकात तिचा जो काही वास आहे तो घुसतो आणि सीमाला शिंका येऊ लागतात. तेव्हा नर्स असते तर ती सीमाला विचारते की मॅडम तुम्हाला बरी नाही का? सीमा म्हणते की नाही हो, बरी आहे मी. तेव्हा सीमाला परत शिंका येत असतात. तर ज्या नर्स असतात त्या म्हणतात की मॅडम खरंच तुमची परिस्थिती म्हणजे तब्येत बरोबर नाही आणि एकतर यांची तब्येत खूप क्रिटिकल आहे आणि त्यात तुमच्या शिंकामुळे त्यांना कोणतेही इन्फेक्शन व्हायला नको आणि यांना त्रास होऊ शकतो. तेव्हा सीमा म्हणते की हो, माझ्यामुळे खरंच याला कोणताही त्रास नको, हवे तर मी बाहेर थांबते. आणि रेवा तेथे ती नर्स जाण्याची वाट बघत असते कारण तिला अक्षयला मारायचे असते. त्यानंतर इकडे रमा ही आरत्याला घेऊन अक्षय शुद्धीवर येण्याचीच वाट बघत असते. तिला अक्षयचीच आठवणी येत असतात. तेवढ्यात अभि हा वरून धावतच येतो आणि रडतच तो रमाचे पाय धरतो. रमा म्हणते की अभि दादा काय करता हे? तर अभि म्हणत असतो की मी खरंच खूप चुकलो आणि खरंच मी दारूच्या इतका आहारी गेलो की मला माझा भाऊ कोणीच कळले नाही. रमा म्हणत असते की अहो अभि दादा उठा, माझे पाय सोडा. अभि रडत म्हणत असतो की खरंच मी खूप मोठा गुन्हेगार आहे आणि स्वतःच्या तोंडात मारून घेऊ लागतो. अभि तर हा खूप रडत म्हणतो की अक्षय तर बरा झाला पाहिजे, मी स्वतःला नाही माफ करू शकत. मला खरंच कळत नाही की यातून मी बाहेर कसा येऊ, मी काय करू, म्हणून तो खूप रडत असतो. तर रमा म्हणते की अहो अभि दादा उठा, खरंच प्लीज रडू नका. तेव्हा रमाच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येत असते. त्यानंतर इकडे ज्या सिस्टर असतात अक्षय जवळ तर त्यांना सुद्धा खूप झोप आल्यामुळे त्या डुकल्या घेत असतात. तेव्हा रेवा ते सर्व बघून त्या सिस्टरला म्हणते की सिस्टर मी आहे यांच्यासोबत, तुम्हाला झोप येते, तुम्ही बाहेर जाऊन आराम करू शकता. तेव्हा ते सिस्टर म्हणतात की नाही मी येतेच थांबते. तेव्हा रेवा म्हणते की मी तुम्हाला काय म्हणते की जरा डोळ्यावर पाणी मारले तर तुम्हाला बरे वाटेल, तुम्ही काळजी करू नका, मी आहे येते तोपर्यंत, तुम्ही जाऊन या. आणि सिस्टर बाहेर जाते तर रेवा लगेच दरवाजा लावून घेते आणि अक्षय खरं तर हे करण्यासाठी माझ्या खूप जीवावर येते, परंतु आज जर मी हे पाऊल उचलले नाही तर उद्या तू माझ्या जीवावर उठशील आणि ते मी होऊन देऊ शकत नाही, म्हणून सॉरी अक्षय. आणि रेवा लगेच अक्षय जवळ येते आणि त्याच्या नाकाचा जो ऑक्सिजन मास्क आहे तो काढून घेते. अक्षयला श्वास घेण्यासाठी खूप त्रास होत असतो आणि रेवा पुन्हा लावते आणि पुन्हा काढून घेते. अक्षयला तर खूप त्रास होत असतो आणि तेवढ्यात रमा ही रेवाच्या मागून येते आणि तिचा हात धरून म्हणते की तुलाही सर्व मी नाही करून देणार, माझ्या नवऱ्याच्या जीवाशी खेळते पण तुझा कोणताही प्लॅन सक्सेस नाही होणार. रेवा तर खूपच घाबरते. तेव्हा रमा तिच्या हाताला धरते आणि चल बाहेर, आज सर्वांच्या समोर मी तुझे खरे रूप काढतेच. म्हणून रेवा ही म्हणत असते की रमा मला सोडून दे, मी काही करत नव्हते. तेव्हा रमा म्हणते की हो का, मी तर आज तुझे खरे रूप सर्वांसमोर आणणार. असे म्हणता म्हणता तेवढ्यात आयाजी आणि नर्स आतमध्ये येतात. आयाजी विचारते की काय काय चालले तुमचे? तेव्हा रमा म्हणते की आयाजी हिने यांच्या नाकाचा ऑक्सिजन मास्क काढून घेतला होता. आजी लगेच रेवा ओरडतात. तेव्हा रेवा म्हणते की नाही आजी, मी असे का करेल, अक्षयचा फक्त मास्क सरकला होता आणि तो मी नीट करत होते, म्हणून रेवा लगेच अक्षय जवळ येते आणि ते सर्व दाखवते. तेव्हा रमा म्हणते की ही खोटं बोलते आणि रेवाच्या हाताला धरून तिला बाजूला ओढते आणि आता तुझे बाद झाले. तेव्हा रेवा ही रमावर ओरडते आणि आयाजीला म्हणते की बघितलेस का? तेव्हा सिस्टर म्हणतात की मॅडम प्लीज तुम्ही येथे आरडाओरडा करू नका, पेशंटला त्रास होतो. तेव्हा रमा आयाजीला सांगतात की आयाजी तुम्ही प्लीज हिच्यावर विश्वास ठेवू नका, ही यांच्या जीवावर उठली. तेव्हा रेवा सांगते की आयाजी अक्षयला बघितल्यापासून अशा अवस्थेत ही तर खरंच खूप वेड्यासारखी वागते, तेव्हापासून वाटेल तसे आरोप ही माझ्यावर करते. खरंच आयाजी त्याचा मास्क खरकला होता, मी तो खरंच व्यवस्थित करायला गेले होते. तेव्हा रमा म्हणते की रेवा तू खोटं बोलू नकोस, कळले का तुला? तर आयाजी त्या दोघींचे भांडण बघून म्हणते की बाद झाले आता आणि सिस्टरला म्हणते की सिस्टर तुम्ही काय करत होता, तुम्ही येथे थांबायला नको का, तुम्ही कुठे गेला होता? तर सिस्टर सांगतात की मॅडम माझा डोळा लागत होता म्हणून 2 मिनिट मी तोंडावर पाणी मारण्यासाठी गेले होते. आणि रमाला म्हणते की मॅडम तुम्ही यांच्यावर आरोप करतात, उलट तर ह्याच काळजी घेतो त्या पेशंटची. तेव्हा रमा म्हणते की तो दिखावा होता सर्व की तुम्हाला इकडून बाहेर काढण्यासाठी जेणेकरून इला. तर आजी म्हणते की रमा आणि रेवा आपण चला बाहेर जाऊन बोलूयात.
आणि एकतर अगोदरच कुणाचा जीव थाऱ्यावर नाही आणि रमा मी तुला अर्थाजवळ घरी थांबण्यासाठी सांगितले होते, मग इकडे का आलीस तू? या थांबतील इथे. तेव्हा रेवा आणि आयाजी बाहेर जातात. तेव्हा रमा अक्षय जवळ येते आणि त्याच्याकडे बघून खूप रडत असते आणि ती त्याच्या गालाला हात लावायला लागणार. तो सिस्टर म्हणतात की मॅडम बाहेर चला, तर रमा बाहेर रडतच निघून जाते. त्यानंतर सकाळ होते आणि सर्वजण हे चहा घेत असतात आणि तेवढ्यात डॉक्टर येतात. तर लगेच सर्वजण उठून उभे राहतात आणि डॉक्टरांना विचारतात की डॉक्टर काय झाले, काही मेजर नाही ना काही? आणि सीमा विचारते की डॉक्टर कशी आहे त्याची तब्येत? तर डॉक्टर म्हणतात मेजरच आहे, तसे मेंदूला त्यांच्या मार लागलेला आहे, त्यामुळे जरा क्रिटिकलच आहे. तेव्हा आजी म्हणते की अरे देवा, मग काही ऑपरेशन वगैरे आहे की नाही? तेव्हा डॉक्टर सांगतात की हो, क्रोनोप्लास्टिक करावं लागेल आणि यात थोडी रिस्क जास्तच आहे. तेव्हा रमा घाबरतच विचारते की कसली रिस्क? तर डॉक्टर सांगतात या सर्जरीमध्ये पेशंटचा सक्सेस रेट खूप कमी असतो. तेव्हा सर्वांना तर धक्काच बसतो आणि सीमा म्हणते की डॉक्टर काय बोलतात? तर डॉक्टर म्हणतात की हो, तुम्हाला हे सर्व ऐकणे खूप त्रासदायक आहे आणि तुम्हाला फॉर्म भरून द्यावा लागेल की त्यात असे असेल की पेशंटला जर काही झाले, डॉक्टर किंवा हॉस्पिटलवर काही नसेल. तेव्हा रमा तर धक्क्याने खालीच बसते आणि सीमा तिच्या हातामध्ये रडतच आणि तो फॉर्म देते आणि त्यावर सही करण्यासाठी सांगते. रमा म्हणते की नाही, मी असल्या कुठल्याही कागदावर सही नाही करणार. मुळातच त्यांना काही होणारच नाही, मग कशाला ह्या कागदावर सही? तसे काही होणार नाही त्यांना. रमा खूप रडतच असते. तर आजी म्हणते की अगं रमा, मला माहिती आहे की हा डिसिजन घेणे खरंच खूप अवघड आहे, पण आपल्याकडे काही इलाज आहे का? पण त्यामुळे तू सही कर. तेव्हा आनंद सुद्धा रमाला समजावतो. तर डॉक्टर म्हणतात की तुम्ही जितक्या करता तितके कॉम्प्लिकेशन वाढतच जातील. तर सीमा म्हणते की अगं रमा सही कर, काही होणार नाही. तेव्हा रमा नाही म्हणत असते. तर सीमा तिचा हात धरून तिच्या हातामध्ये पेन देते आणि तिला आधार देत सही करण्यासाठी सांगते. तर डॉक्टर म्हणतात की मॅडम लवकर सही करा, ऑपरेशन साठी उशीर होतो. तेव्हा सीमा म्हणते की हो करते ती आणि रमाला ती सही करण्यासाठी सांगते. रमा मात्र खूप रडत असते. सीमा म्हणते की अगं रमा बाळा, काही होणार नाही, तू सही कर. तेव्हा रमा सर्वांकडे रडतच बघत त्या फॉर्मवर सही करते आणि हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये डॉक्टर हे सर्वांना सांगत असतात की ही सर्जरी करताना मेंदूच्या कुठल्या भागाला धक्का बसेल हे सांगता येत नाही. त्यानंतर ऑपरेशन नंतर ते कोणत्या अवस्थेत असतील हे काही सांगू शकत नाही. सीमा म्हणते की काय, कोणत्या अवस्थेत? तर रमा म्हणते की कोणत्या अवस्थेत म्हणजे नेमकं काय? डॉक्टर सांगतात की त्यांना कायमचे अपंगत्व येऊ शकते. ते ऐकून तर सर्वांना धक्काच बसतो. तर रमा रडतच जान्हवीला सांगत असतं की आज जे काही आहे ते सर्व छान त्यांच्यामुळेच आहे, ते नसते तर मी. तर रेवा इकडे मनात म्हणत असते की सर्वजण अक्षय जगण्याची साठी प्रार्थना करतात, परंतु मीच येथे तो मरायची प्रार्थना करते. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.